विधान परिषद निवडणुकीमध्ये उमेदवारी न मिळाल्याने जानकर नाराज असल्याची चर्चा आहे। सोलापूरमध्ये जानकर आणि रवींद्र चव्हाण यांची बैठक, नाराजीच्या चर्चा असतानाच जानकर रवींद्र चव्हाण यांच्या भेटीला पोहोचलेले आहेत। महत्त्वाची अपडेट आपण बघू शकतो। सोलापूरमध्ये जानकर आणि रवींद्र चव्हाण यांची ही बैठक सुरू आहे। विधान परिषद निवडणुकीमध्ये उमेदवारी न मिळाल्याने जानकर नाराज असल्याची माहिती आहे। सोलापूरमध्ये ही बैठक सुरू आहे। नाराजीच्या चर्चा असतानाच जानकर रवींद्र चव्हाण यांच्या भेटीला पोहोचल्याने चर्चांना आता उधाण आलंय। महत्त्वाची अपडेट आपण बघू शकतो। सोलापूरमध्ये ही बैठक सुरू आहे। रवींद्र चव्हाण यांच्या समवेत ही बैठक सुरू असल्याची माहिती आहे आणि याविषयी अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी अनिकेत गायकवाड आपल्या सोबत आहेत। अनिकेत, नक्कीच आपण जर पाहायला गेलं तर सोलापूरमध्ये जी विधान परिषदेची निवडणूक सुरू आहे त्यावरून आज रवींद्र चव्हाणांनी महायुतीच्या नेत्यांची बैठक जी आहे ती बोलवली होती। मात्र या बैठकीला शरद पवार गटाचे जे महाविकास आघाडीचे आमदार आहेत, उत्तम जानकर असतील, करमाळ्याचे आमदार शरद पवार गटाचे नारायणआबा पाटील असतील, त्याचबरोबर पंढरपूर मंगळवेढ्याचे आमदार, माढ्याचे जे आमदार आहेत अभिजित पाटील, हे देखील या तिन्ही आमदार राष्ट्रवादीचे या महायुतीच्या बैठकीमध्ये उपस्थित राहिलेले आहेत। रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक पार पडते। मात्र स्वतः शरद पवार गटाचा आमदार असताना, स्वतः शरद पवार गटाचा उमेदवार असताना देखील खरं तर आपण बघितलं गेलं तर हे शरद पवार गटाचेच आमदार खरं तर महायुतीला पाठिंबा देत असतानाचं चित्र दिसतंय। त्यामुळं खासदार शरद पवार गटाचे जे खासदार आहेत धैर्यशील मोहिते पाटील यांना आपल्याच पक्षातून मोठा धक्का म्हणावा लागेल आणि त्याचबरोबर सांगोल्याचे शेतकरी कामगार पक्षाचे आमदार देखील या महायुतीच्या बैठकीला उपस्थित राहिल्यानं सर्वच राजकीय वर्तुळामध्ये एक मोठी चर्चा जी आहे ती होत असतानाचे चित्र दिसते। खरं तर सोलापूर विधान परिषदच्या निवडणुकीमध्ये भाजप विरुद्ध राष्ट्रवादी शरद पवार गट असा सामना होतोय। मात्र शरद पवार गटाचेच आमदार असलेले तिन्ही आमदार हे जे आहेत ते महायुतीच्या या बैठकीला उपस्थित राहिलेले आहेत। खरं तर राजेंद्र राऊत जे भाजपाचे उमेदवारांना जो आहे तो या तिन्ही आमदारांनी पाठिंबा दिल्याचं चित्र आपल्याला या सोलापूरमधून दिसतंय। आणि आपण जर पाहायला गेलं तर या संपूर्ण बैठकीमध्ये जे तिन्ही आमदार आहेत ते या रवींद्र चव्हाणांची भेट घेऊन या महायुतीच्या बैठकीमध्ये बसल्यानं सर्वांच्याच भुवया ज्या आहेत त्या उंचवल्याचं चित्र आपल्याला दिसून येतंय। त्यामुळं आज भाजप आणि महायुतीच्या नेत्यांची बैठक सोलापूरमध्ये पार पडत असतानाच ही जी राजकीय वर्तुळातली ही जी मोठी बातमी म्हणावं लागेल की शरद पवार गटाचे तिन्ही आमदार सोलापूर जिल्ह्यातले, मग उत्तम जानकर असतील, नारायण पाटील असतील, अभिजित पाटील असतील, हे तिन्ही आमदार जे आहेत ते महायुतीला पाठिंबा देत असताना चित्र दिसते। त्यामुळं राष्ट्रवादी शरद पवार गटाला मोठा धक्का म्हणावा लागेल। त्याचबरोबर धैर्यशील मोहिते पाटील ज्यांनी या निवडणुकीमध्ये ज्या आहेत शरद पवार गटाची बाजू सांभाळली होती, त्यांनी वसंतराव देशमुख यांना उमेदवारी देऊन ते प्रचार देखील करतायत। मात्र त्यांना स्वतःच्या स्वकीय पक्षातूनच जे आहे तो मोठा धक्का मिळत असतानाचं चित्र दिसतंय। गौरी, नक्कीच अनिकेत, या सगळ्या घडामोडींवर तुम्ही असंच लक्ष ठेवून राहा। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। मोठी घडामोड, शरद पवार यांचे आमदार भाजपा प्रदेशाध्यक्षांच्या भेटीला पोहोचलेले आहेत। विधान परिषद निवडणुकीमध्ये उमेदवारी न मिळाल्यानं उत्तम जानकर हे नाराज असल्याच्या चर्चा सुरू होत्या आणि त्याच चर्चांच्या मध्ये जानकर हे रवींद्र चव्हाण यांच्या भेटीला पोहोचल्याचं आपण बघू शकतोय। सोलापूरमध्ये ही भेट होते। जानकर आणि रवींद्र चव्हाण यांची ही बैठक सुरू आहे।